नमस्कार अमरावती। सुषमा अंधारेंना ते 3 बालक मृत पावले, बाकीच्या पालकांना जखमी झाले, त्यांच्यावर शासनाने उपचार सुरू केले। सगळ्या गोष्टी ची चौकशी करण्यासाठी मंत्री आले आणि आयुक्तांनी चौकशी सुद्धा सुरू केली। परंतु सुषमा अंधारेला कोणत्याही विधायक सूचना न देता या सगळ्या गोष्टीचं नेहमीप्रमाणे जशा त्या महाराष्ट्रात वचवच करतात त्याच्याप्रमाणे त्यांना राजकारण करायचं। कारण मुख्यमंत्री महोदयांनी आणि पालकमंत्री महोदयांनी सकाळी 5 वाजतापासून प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या विभागाचे आरोग्य मंत्री ते स्वतः तिथे गेले। स्वतः त्यांनी आढावा घेतला, स्वतः त्यांनी चौकशी समिती लावली, त्या मुलांची व्यवस्था करवली आणि त्यामुळं शासन जर बरोबर योग्य मार्गाने काम करते आहे तर जास्तीत जास्त तुम्ही सूचना करायला पाहिजे, संवेदना व्यक्त करायला पाहिजे। या शिवसेना उभाट्याने 1 पैसा सुद्धा त्या बालकांना मदतीसाठी दिला नाही। परंतु याच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर, नुसत्या आरोपाचा बाजार जसं जन्मभर त्या करतात आहे तेच अमरावतीमध्ये त्यांनी केलं। पालकमंत्र्यांवरही आरोप केले आणि त्याच्यामुळं अशा घटनेमध्ये राजकारण करू नये ही अपेक्षा आहे आणि असं जर केलं तर लोक त्याचा निषेध करतात, लोक झिडकारून लावतात। नाही, भारतीय जनता पक्षाने या खरं म्हणजे बालगोपालांसाठी दहीहंडी असते, कृष्णाचं रूप आपण पाहतो आणि अशी घटना घडल्यानंतर कोणत्या मनाने दहीहंडी करावी आणि त्यामुळे आम्ही दहीहंडी रद्द केली आणि या सगळ्या जखमी बालकांना त्याचप्रमाणे मृत बालकाच्या कुटुंबांना त्यांना आर्थिक मदत 1,50,000 रुपये जखमींना आणि त्याचप्रमाणे ज्यांनी वाचवलं त्यांना सुद्धा 50,000 रुपयाची एक प्रोत्साहन दिले आहे। कारण की अशा वातावरणात दहीहंडी करू नये असं सगळ्यांनी ठरवलं। माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं आणि मला असं वाटतं की संवेदनशीलतेने घेतलेला हा निर्णय योग्य आहे। खरं म्हणजे 9 कोटी रुपये ते जिल्हा नियोजन मधून आयपासवर उपलब्ध आहेत, ते मंजूर झालेले आहे आणि ते ताबडतोब CS ला त्यांना वापरता येते। पण त्यासोबतच 121 कोटीचा जो प्रश्न आहे आणि सुषमा अंधारे आरोप करतात आहे तर त्यांनी बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा 1 लाख भाविक जर तिथे येत नसतील आणि कोणी जर अधिकाऱ्यांनी चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्यांनी पाठपुरावा करावा, चौकशी करावी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोणतेही जर चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा धारेवर धरतील आणि ते रद्द सुद्धा होऊ शकतं। त्यामुळं तो काही प्रश्न नाही, पण सुषमा अंधारेंनी आरोप करायचं आणि घरी चाललं जायचं असं नाही चालणार।